पंढरपूर हे भूवैकुंठ म्हणून शासन या शहरात विकास कामासाठी निधी कमी पडू देत नाही। नगरोत्थान योजना असो अथवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा असो अथवा विशेष बाब म्हणून शासन पंढरपूर नगरपालिकेस भरभरून निधी देत आले आहे आणि यातूनच शहरातील प्रदक्षिणा रस्त्यासह मागील 2-3 वर्षात करण्यात आले। शहरातील प्रदक्षिणा रस्त्याच्या डांबरीकरणाचे जवळपास 2.25 कोटीचे काम नगरपालिकेने 5 तुकड्यात टेंडर काढून 5 वेगवेगळे ठेकेदार नियुक्त करून केले होते। त्याचवेळी शहरातील नागरिकांनी आधी प्रदक्षिणा मार्गावर पाऊस पडल्यानंतर जागोजागी अगदी गुडघापर्यंत पाणी साठून राहते। तासनतास या पाण्याचा निचरा होत नाही ही बाब निदर्शनास आणून दिली होती, परंतु नगरपालिकेने नेहमीप्रमाणे वारीच्या तोंडावर कामे काढून हे काम पूर्ण करून पाठ थोपटून घेतली होती। प्रदक्षिणा रस्त्यावरील बंकटस्वामी मठ ते बेलीचा महादेव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत असल्याचे मागील 2 वर्षापासून दिसून येत असून याही वेळी अगदी पहिल्याच मोठ्या पावसात हाच अनुभव पुन्हा एकदा आला आहे। मर्जीतील ठेकेदार सांभाळण्यासाठी नगरपालिका निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करते, अशी टीका वारंवार होत आली असून शहरात सध्या सुरू असलेल्या व केल्या गेलेल्या कामाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आले आहेत। आज झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात बंकटस्वामी मठ ते बेलाच्या महादेव रस्त्यावर जी परिस्थिती उद्भवली आहे ती पावसाळी संपेपर्यंत बहुतेक कायम राहणार आहे। ही समस्या कायमची दूर केली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। लोकनायक न्यूज